हॅलो एव्हरीवन. सगळ्यांनी एकदा तरी ही भाजी टिफिनमध्ये नक्की खाल्लेली आहे. तर आपण आज बनवतोय कुरडईची भाजी. आणि माझ्या पप्पांना ही भाजी अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही पप्पा ऑफिसला गेल्याच्या नंतर ही भाजी बनवून खातो. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले काय केलं आहे, एक मोठा कांदा घेतला आहे आणि त्याला बारीक बारीक कापून घेतला आहे. आणि ज्या कुरडया आहेत त्या स्टार्टिंगला मी कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ त्याला भिजायला ठेवून दिलं आहे. म्हणजे त्या कडक कडक असतात कुरडया, त्या लवकर सॉफ्ट होऊन जातात आणि नंतर भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर मी ग्रीन चिलीज घेऊन त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे. आणि त्याच्यासोबत लसणाच्या 7-8 पाकळ्या पण टाकून आणि थोडंसं मीठ टाकून त्याला क्रश करून घेतलं आहे. मीठ टाकल्यामुळे ते पटकन कुटून निघतं आणि बारीक होतं. तर मग हे सगळं छान कुटून झाल्याच्या नंतर मग आपल्याला करायची आहे फोडणीची तयारी. त्याच्यासाठी मी पॅनमध्ये ऑइल घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे काढून घेतले. फोडणीमध्ये टाकायचं आहे राई, त्याच्यानंतर जिरा, आणि ते दोन्ही तडतडल्याच्या नंतर आपण त्याच्यात टाकणार आहे ग्रीन चिलीजचा ठेचा. हा ठेचा जरा वेळ फ्राय करून घ्यायचा. ठेचा टाकल्यानंतर खूप सारा ठसका तयार होतो घरामध्ये. मग त्याला छान तळून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आपण कापलेला कांदा. आणि मग कांदा पण जरा वेळ फ्राय करून घ्यायचा जोपर्यंत तो सॉफ्ट होत नाही. सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपली प्रोसेस लवकर पूर्ण होईल. हे सगळं झाल्याच्या नंतर मी थोडंसं लाल तिखट, हळदी पावडर टाकली आहे आणि धनिया पावडर टाकली आहे. आणि मग आपला मसाला रेडी झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपली जी कुरडई आहे सोक केलेली ती आणि शेंगदाणे टाकायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं. आणि मग छान मिक्स केल्याच्या नंतर याला जरा वेळ झाकण ठेवायचं आणि अजून थोडंसं याला सॉफ्ट होऊ द्यायचं, कारण की आपण कुरडई फक्त भिजवलेली आहे. मग ती आता छान मऊ झाली की आपली भाजी रेडी. आणि मग आपण ह्या भाजीला सर्व करणार आहे. श्लोक चाललाय शाळेत, तर त्याला आपण खायला देऊया. बघू तो काय म्हणतोय, कशी झाली आहे भाजी.